पश्चिम रेल्वेवरील अंधेरी विलेपार्ले दरम्यान विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे 4 ते 5 डबे घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले। हार्बर रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेवरील अंधेरी विलेपार्ले दरम्यान विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे 4 ते 5 डबे रुळावरून घसरले। त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले। सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही। मात्र अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती। तर जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या। तर सोमवारी वांद्रेहून येणारी लोकल सीएसटी स्थानकात प्रवेश करताना तिचे 2 डबे रुळावरून घसरले होते। ऐन गर्दीच्या वेळीच ही घटना घडल्याने कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली होती। हार्बर रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच मंगळवारी पश्चिम मार्गावर हा अपघात घडला। ब्युरो रिपोर्ट MVTV। नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार यंदा गणेशोत्सवात 72 मंडळांनी रस्त्याऐवजी मैदानात उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे रस्ता अडून होणाऱ्या वाहतूक कोंडीचे विघ्न दूर झाले। तर 38 मंडळे रस्त्याच्या अवघ्या 25% जागेतच मंडप रचून नियमांचं पालन करणार आहेत। नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार यंदा गणेशोत्सवात 72 मंडळांनी रस्त्याऐवजी मैदानावर उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे रस्ता अडून होणाऱ्या वाहतूक कोंडीचे विघ्न दूर झाले। सार्वजनिक मंडळाकडून रस्त्यावर गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते। परिणामी नागरिकांना या 15 ते 20 दिवसात विविध त्रासाला सामोरे जावे लागते। त्यामुळेच रस्त्यावर उत्सव साजरे न करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतलाय। त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी शहरातील गणेशोत्सव मंडळांना रस्त्यावर गणेशोत्सव साजरा न करण्याचं आवाहन केलं होतं। त्यामुळे दहीहंडी उत्सवावेळीही मंडळांनी रस्त्यावर अथवा चौकात दहीहंडीचा कार्यक्रम न घेता मैदानात घेतला होता। दरवर्षीप्रमाणे यंदाही 110 गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करणार आहेत। त्यापैकी 72 सार्वजनिक मंडळांनी रस्ता मोकळा केलाय। तर 38 मंडळ रस्त्याचा अवघा 25% भाग मंडपासाठी वापरणार आहेत। दरम्यान दहीहंडी व गणेश मंडळांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून शहरात उत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन उत्सव शांततेत पार पडतील असा विश्वास परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी व्यक्त केलाय। जवळपास 3 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ही पॅन्डॉल्स रस्त्यावरती राहिल्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा होतो। ही बाब आम्ही लक्षामध्ये घेऊन सर्व सार्वजनिक गणेश मंडळांची आम्ही बैठक घेतली आणि बैठकीमध्ये हा मुद्दा त्यांना समजावून सांगितला। यावर्षी फक्त 38 गणपती मंडळांची प्रतिष्ठापना ही रस्त्यावरच्या पॅन्डॉलमध्ये होणार आहे आणि जवळपास 72 गणेश मंडळ ही रस्त्यावरून मैदानामध्ये शिफ्ट करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर 15 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आलेत। त्याचप्रमाणे कोकणात जाण्यासाठी 9 पर्यायी मार्ग सुरू करण्यात आले आहेत। एकंदरीतच गणेशोत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर 15 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे। हमरापूर, खोपोली बायपास, अंतोरा फाटा, पेण नाका, वडखळ, वाकण, माणगाव, लोणेर, विसावा, पोलादपूर, इंदापूर आणि मोरबा नाका या ठिकाणी सीसीटीव्ही तैनात केले आहेत। येत्या 2 दिवसात मुंबईतील लाखो चाकरमानी कोकणाच्या दिशेने प्रवासाला निघणार असल्यानं प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे। या व्यतिरिक्त कोकणात जाण्यासाठी 9 पर्यायी मार्गही सुरू करण्यात आले आहेत। 14 ते 17 सप्टेंबर दरम्यान महामार्गावरील अवजड वाहतूकही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 3 उपविभागीय पोलीस अधिकारी, 1 पोलीस निरीक्षक यांच्यासह 18 अधिकारी आणि 164 कर्मचारी महामार्गावर तैनात राहणार आहेत। ब्युरो रिपोर्ट MVTV। महापालिकेच्या आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराचा विळखा बसला आहे। नवी मुंबईत डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले। पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक दीपक पवार यांनी केली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराचा विळखा बसला आहे।
नवी मुंबईत डेंग्यू मलेरिया सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले। पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक दीपक पवार यांनी केली आहे। डेंग्यू मलेरिया व शहरातील आरोग्यविषयक चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत त्यांनी आरोग्य विभागावर टीका केली। शहरात औषध फवारणी व धुरीकरणाचं काम व्यवस्थित होत नसून पालिकेच्या रुग्णालयात पुरेसा औषध साठा नसल्याची बाब त्यांनी सांगितली। सीवूड्स विभागाचं उदाहरण देत शहरात किती बिकट स्थिती आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं। इतकंच नव्हे तर स्वतःलाही डेंग्यूची लागण झाली असल्याचंही दीपक पवार यांनी निदर्शनास आणून दिलं। काल जी आरोग्याविषयी जी महासभा भरवण्यात आली, खास आरोग्याविषयी, त्याबद्दल असं म्हणेन की चांगलं आरोग्य, चांगलं साफसफाई जर या शासनाने केली किंवा महापालिकेने केली तर बिलकुलच डेंग्यू, मलेरिया किंवा स्वाईन फ्लू, व्हायरल असा काही त्रास कोणाला होणार नाही। पण आज इथं माझ्या वार्डामध्ये बघा किती कचरा पडलेला आहे आणि सगळं घाण बघा इथं घाणीचं साम्राज्य आहे। कुठून आज स्वतः मीच आजाराने त्रासलेलो आहे। माझ्या वार्डात एवढे पेशंट आहेत, पण ह्याबद्दल त्यांना काल बोललो सभागृहात की बाबा तुम्ही काय म्हणजे नक्की कशासाठी महासभा बोलवली हे काही त्यांना कळत नाही का? खास महासभा बोलवली याच्यासाठी। महासभा बोलवच्या आधीच जर इन्स्ट्रक्शन दिले असते तर ही वेळ आलीच नसती आणि एवढे पेशंट स्वतः मी पेशंट असताना महासभेत गेलो बोलायला, तरी पण त्याच्यावर काय आता हे काय ठोस कारवाई करतील, आता बघूया पुढे काय करतील काय नाही। आरोग्याच्या नावाखाली पालिकेची करोड रुपयांची तरतूद वाया जात असून या बिकट परिस्थितीबाबत पालिकेचं लक्ष आरोग्य विभागाकडे वेधण्याचं काम नगरसेवक दीपक पवार यांनी केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। गणेशोत्सवाच्या तोंडावर बेस्टनं मुंबईकरांना गुड न्यूज दिली आहे। बुधवारपासून बेस्टच्या दैनंदिन पासमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होत आहे। या पाससाठी सरसकट कपात न करता विविध श्रेणी निश्चित करून त्यानुसार कपात करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावर बेस्टनं मुंबईकरांना गुड न्यूज दिली आहे। बुधवारपासून बेस्टच्या दैनंदिन पासमध्ये घवघवीत कपात करण्यात येणार आहे। आतापर्यंत बेस्टच्या पासचा दर सरसकट 70 रुपये आकारण्यात येत होता। आता मात्र यासाठी विविध श्रेणी निश्चित करण्यात आली आहे। शहर, उपनगर, मुंबई बाहेर आणि AC बस अशा 4 श्रेणीत हे दर असतील। तसेच मासिक आणि त्रैमासिक पासच्या दरातही कपात करण्यात आली आहे। कसे असतील हे नवे दर ते जाणून घेऊयात। प्रौढांसाठी शहर 40 रुपये, उपनगर 50 तर मुंबई बाहेर 70 रुपये आणि AC साठी 200 रुपये। बालकांसाठी शहरात 20, उपनगरात 25, मुंबई बाहेर 35 तर AC साठी 100 रुपये। मासिक पासचे दर शहरात 975, उपनगरात 1200 तर मुंबई बाहेर 1700। त्रैमासिक पासचे दर शहरात 2825, उपनगरात 3475 तर मुंबई बाहेर 5040 रुपये। ब्युरो रिपोर्ट, MVTV। गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंदा पोलीस विशेष खबरदारी घेणार आहेत। यंदा सुरक्षेसाठी पोलीस सुरक्षा दलाबरोबरच विविध सार्वजनिक मंडळांचीही मुंबई पोलीस मदत घेणार आहेत। गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंदा पोलीस विशेष खबरदारी घेणार आहेत। यंदा सुरक्षेसाठी पोलीस सुरक्षा दलाबरोबरच विविध सार्वजनिक मंडळांचीही पोलीस मदत घेणार आहेत। मुंबईत गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी 35,000हून अधिक मुंबई पोलिसांबरोबर विविध मंडळांचे 10,000 स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला उभे राहणार आहेत। या व्यतिरिक्त मुंबईत ठिकठिकाणी राज्य राखीव पोलीस दल, फोर्स 1, होमगार्ड आणि शीघ्र कृती दलाची तसेच दहशतवाद विरोधी पथकाची मदत घेतली जाणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्यात। तर मुंबईतील सर्वात मोठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर CCTV वॉच ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय। गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी 49 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले असून 18 ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, तर 99 रस्त्यावर पार्किंग बंद ठेवण्यात आली आहे। एकंदरीतच गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। हरितालिका म्हणजे जन्मोजन्मी शिव हाच पती मिळावा म्हणून पार्वतीनं केलेलं एक व्रत। शिवपार्वतीची कृपा होऊन आपले सौभाग्य अखंडित राहावं म्हणून भारतात अनेक स्त्रिया कुमारिका हे व्रत करतात। हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं जातं। नजर टाकूया या स्पेशल रिपोर्टवर।
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असं म्हणतात. या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड हरित म्हणजे हरण म्हणजे आलीच्या मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणीच्या सहाय्यानं पार्वतीनं केलेलं शंकराचं हरण अशा या शब्दाचा अर्थ आहे. हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून हरितालिका हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतरही हे व्रत करतात, कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते, म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत. पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते. धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुलांची पूजा केली जाते व मनोभावे प्रार्थना करतात. सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे, अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती केली जाते. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात. जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळतात. ब्युरो रिपोर्ट MVTV. विजेचा वापर कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने घरगुती दक्ष लाइटिंग कार्यक्रम हाती घेतलाय. या योजनेअंतर्गत सरकार 300 रुपयांचा बल्ब अवघ्या 44 रुपयांना विकणार आहे. या बल्बमुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार आहे. विजेचा वापर कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने घरगुती दक्ष लाइटिंग कार्यक्रम हाती घेतलाय. या योजनेअंतर्गत सरकार 300 रुपयांचा बल्ब 44 रुपयांना विकणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार खरेदी केलेले बल्ब ग्राहकांना कमीत कमी किमतीत विकणार आहे. सध्या LED बल्बची बाजारातील किंमत 275 ते 300 रुपये आहे. या योजनेद्वारे ग्राहक LED बल्बचे पैसे हप्त्याने सुद्धा भरू शकतात. घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी नेहमीच्या बल्बऐवजी LED बल्बचा वापर केल्यास 50 ते 90% वीज बचत होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.